पुढील काही दिवस मुंबईसह संपूर्ण राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज. हवामान खात्याचा 22 जिल्ह्यांना अलर्ट तर मुंबईला पावसाचा येलो अलर्ट. महाबळेश्वर मेढा रस्त्यावरील केळघर घाट सर्व वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद. पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन. अतिवृष्टीमुळे वारंवार दरड कोसळून दगड आणि माती रस्त्यावर येत असल्यामुळे निर्णय. पुढील 78 तास विदर्भासाठी महत्त्वाचे. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता. काही भागात 200 मिलीमीटर पर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज. नागपूरला 29 आणि 30 तारखेसाठी ऑरेंज अलर्ट तर चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट. सोलापूर जिल्ह्याची जीवनदायिनी उजनी धरण 100% भरलं. धरणातील पाण्याचं जलपूजन. धरणातील पाण्याचं वर्षभर नियोजनबद्ध व्यवस्थापन करण्याची मागणी. नागपूरसाठी उद्या ऑरेंज अलर्ट. शाळा, महाविद्यालय, अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे आदेश. मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यानं आता 60% महत्त्वाचा टप्पा ओलांडला. जायकवाडी धरणातील पाणीसाठा 63.34%वर. धरणात सध्या 48.55 टीएमसी जिवंत पाणीसाठा उपलब्ध. धरणात 41,477 क्युसेक वेगानं पाण्याची आवक सुरू. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण साखळी क्षेत्रात अर्ध्या टीएमसी पाण्याची वाढ. या साखळी प्रकल्पात 0.7 अब्ज घन फुटानं वाढ. खडकवासला धरणातून विसर्ग सुरू. सांगलीत वारणा धरण 84% भरलं. चांदोली धरणातून 5,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग. वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. रत्नागिरी जिल्ह्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट. पुढील 4 दिवसात कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. जूनपासून आजपर्यंत सरासरीच्या 50% पाऊस पूर्ण. अरबी समुद्रात कोकण किनारपट्टीवर चक्राकार वारे. आता पाहणार आहोत टॉप 9 बातम्या. कोसळधारा. भारतीय हवामान विभागाकडून नागपूर जिल्ह्यासाठी 28 ते 30 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी. नागपूरकरांनी आवश्यक ती खबरदारी बाळगावी. विनाकारण घराबाहेर पडू नका. सूचनांचं पालन करा. नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं आवाहन. सातारा जिल्ह्यातील उरमोडी धरणाचे 2 दरवाजे उघडले. नदीपात्रात 1000 क्युसेकनं विसर्ग सुरू. मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठा 85%वर पोहोचला. पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग वाढवला जाऊ शकतो. नाशिक शहर परिसरात पावसाची विश्रांती. जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधून होणारा पाण्याचा विसर्ग कमी झाला. गंगापूर धरणातून 4,947 क्युसेक तर दारणा धरणातून 2,600 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. नाशिक महानगरपालिकेकडून गंगापूर धरणावर जलपूजन. नाशिक शहरासह मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या गंगापूर धरणावर मनपाकडून जलपूजन. नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके, मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्यासह सर्वपक्षीय गटनेते, नगरसेवक, मनपा अधिकाऱ्यांची उपस्थिती. गोंदियाच्या पुजारी टोला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला. धरणाचे 4 दरवाजे उघडले. 3,241 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. गोंदियात रिमझिम पावसाची हजेरी. धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. सततच्या सरींमुळे लागवडीच्या कामांना वेग. शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. तलाव फुटल्यानं साकोली तालुक्यातील सुंदरी गावात भातपीक पाण्याखाली. तातडीनं पंचनामे करून आर्थिक मोबदला देण्याची शेतकऱ्यांची मागणी. क्षमतेपेक्षा अधिक पाणी झाल्यानं पहाटेच्या सुमारास तलाव फुटला. नागपूर रेल्वे स्थानकाजवळ लोखंडी पुलाच्या बोगद्यात पाणी साचल्यानं वाहतूक बंद. 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडल्यानं पाणी साचलं. गोंदियाच्या पुजारी टोला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला. धरणाचे 4 दरवाजे उघडले. 4 दरवाजांमधून 3,241 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. तर राज्याच्या अनेक भागात रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळतंय. जाणून घेऊया टॉप 9 बातम्या. कल्याणच्या चक्की नाका ते श्री मलंगगड मार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य. रस्त्याची अक्षरशः साळण. वाहनचालकांची तारेवरची कसरत. डोरली रोड परिसरात 2 ते 3 किलोमीटरपर्यंत खड्डे. तातडीनं खड्डे बुजवण्याची नागरिकांची मागणी. रायगडच्या लोणेरेमधील जोड रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य. खड्ड्यांमुळे वाहनचालकांचा जीव धोक्यात. रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी. सिंधुदुर्गमधील वेताळ बांबर्डेमध्ये मुंबई गोवा महामार्गावर मोठा खड्डा. मुसळधार पावसामुळे महामार्गावर मधोमध 1 ते 1.5 फुटाचा खड्डा. महामार्गाच्या ठेकेदाराकडून खड्डा बुजवण्याचं काम सुरू. भंडारा शहरात भूमिगत गटाराच्या अर्धवट कामांमुळे रस्त्याची चाळण. मागच्या 3 वर्षापासून नगरपालिका प्रशासनाकडून संथ गतीनं काम सुरू. जेएम पटेल कॉलेज आणि जेसिस कॉन्व्हेंटच्या परिसरातील मुख्य रस्त्याची दुरवस्था.
ठाण्यातील घोडबंदर रोडवर खड्डे पडल्यानं नागरिक त्रस्त. फाउंटन ते गायमुख टप्प्यात मोठमोठे खड्डे. वाहन चालकांची कसरत. खड्डे चुकवण्याच्या नादात घोडबंदर रोडवर अनेक अपघात. मीरा भाईंदर मनपा आणि राज्य सरकारमधील वादाचा प्रवाशांना फटका. शहापूर शहरातील रस्ते खड्डेमय झाल्यानं वाहन चालकांना मनस्ताप. MSRDCचं रस्त्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांचा आरोप. जीवघेण्या खड्ड्यांमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता. रायगड जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य. कोल्हेटी, शेतपळस, मीरानगरसह नागोठणेचा टप्पा खड्डेमय. महामार्ग प्राधिकरणाकडून अद्याप प्रभावी उपाययोजना नाही. आता पाहणार आहोत टॉप 9 बातम्या मुंबई पुण्यातल्या. मुंबईतील 5 नामांकित क्लब्सचे FSSAI परवाने निलंबित. स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचं गंभीर उल्लंघन केल्यानं कारवाई. अन्न औषध प्रशासनाची राज्यभर धडक कारवाई. अंधेरीतील 7 हिल्स रुग्णालयाच्या खासगीकरणाचा मार्ग मोकळा. 7 हिल्स रुग्णालयाच्या 60 वर्षांच्या नव्या कराराला BMCची मंजुरी. प्रस्ताव मंजुरीवेळी काही सदस्यांच्या अनुपस्थितीमुळे राजकीय चर्चांना उधाण. ठाकरे सेनेला डावलून मनसेचा सत्ताधाऱ्यांना पाठिंबा असल्याच्या चर्चा. पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पालिका 12 मिसिंग रस्ते जोडणार. आयुक्त नवल किशोर राम यांची माहिती. रखडलेले रस्ते पूर्ण झाल्यानं वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार. BMCच्या मालकीच्या जागांवरील पुनर्विकास प्रकल्पांमध्ये विकासकांकडून जमिनीच्या मूल्याच्या 25% रक्कम वसूल करण्याचा प्रस्ताव. FSI वाढीच्या निर्णयानंतर BMCच्या तिजोरीला फटका बसल्यानं नवा निर्णय.